गुड मॉर्निंग। मी आता रूममधनच ब्लॉग बनवते आहे आजचा। आज आहे शनिवार आणि आपण उद्या निघणार आहोत। सो आज आपण जाणार आहोत मॅप्रोमध्ये। त्याचबरोबर आपण महाबळेश्वर मार्केट आहे तिथे सुद्धा जाणार आहोत। खूप छान आहे मार्केट, चला तर आपण तिथे सुद्धा जाऊया। सो चला जाऊया। हेलो गाइस, आम्ही आलात नाश्ता करायला। तो गाइस मी हे खातो, घेतले पोहे आहे, मिसळ आणि ही मिसळ आहे। तर आता आपण निघालो आहोत नाश्ता करून। आता बघूया, आम्ही बरेच सारे स्पॉट्स बघितले, त्याच्यामुळे आता कुठे जायचं काय करायचं ते बघूया। कुठे जायचंय चला तुम्हाला पण दाखवते। आता आम्ही आलो आहोत मॅप्रो गार्डन मध्ये। मॅप्रो गार्डन मध्ये आल्यानंतर इकडे मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज आहेत। त्याच्यामध्ये ह्याला काय म्हणतात मला माहिती नाही, बट हँग केलं जातं आणि तुम्हाला जेवढी चॉकलेट्स उचलता येतील तेवढी तुम्हाला उचलायची आहेत। आणि ह्याची एंट्री फी होती 198। त्यामध्ये तुम्हाला जेवढी चॉकलेट्स तुम्ही उचलणार ती तुम्हाला मिळणार, असा एक हे होता टास्क। आरवला सांगितलं खेळ, तर आरव नाही बोलला। मग आम्ही थोडा इथे बघितलं आणि नंतर पुढे गेलो। मॅप्रो गार्डन तुम्हाला दाखवत, त्यांची खूप छान नर्सरी अशी गार्डन बनवलं आहे। मॅप्रो गार्डन मध्येच तुम्हाला ब्रेडची फॅक्टरी, त्याचप्रमाणे खाकऱ्याची सुद्धा फॅक्टरी इथे आहे। ते डायरेक्ट तुम्हाला खाकरा समोरासमोर बनवून देतात फ्रेश मध्ये। गार्डन मध्ये थोडं फिरल्यानंतर आरव सांगायला लागला की मला सुद्धा तो टास्क करायचा आहे। मग म्हटलं चला आरवला सुद्धा नेलं टास्क करण्यासाठी। आणि आरव आधी थोडा घाबरला होता, नंतर त्याने खूप छान असं हा टास्क पूर्ण केला आणि खूप सारे चॉकलेट्स मिळवले। व्हेरी गुड। त्यानंतर आम्ही पुढे काही पॉइंट बघायला गेलो। त्यामध्ये राजभवन आणि सनसेट पॉइंट असे 2 पॉइंट आहेत। ते स्ट्रेट जाऊन तुम्हाला बघायचे होते। सो तिकडे आपण चाललो आहोत आता। आणि छान संध्याकाळ होत आली होती, 5 वाजले होते। तर म्हटलं सनसेट पॉइंटला जाऊया आपण। सगळीकडे धुकं पसरलं होतं, तिथे बोर्ड लावला होता, पण म्हटलं जरा विचारून जाऊया। राजभवन म्हणजे काय तिकडे? मॅडमाच्या झाडं लावलेले आहेत, बंद आहे आता। बंद आहे का? आणि मुंबई पॉइंट काय आहे तिथे? काय पॉइंट आहे का? सनसेट संध्याकाळी सूर्य माळा होता, पण येत धुक्यामुळे काही दिसणार नाही। ओके, आता काय दिसणार नाही, आता फॉग आलाय। असं जाऊन असं परत इकडे राऊंड एकत्र आहे, जॉईंट आहे रस्ता, गोल राऊंड ओव्हरऑल आहे इथे। ओके, मग चल इथूनच जाऊ। थँक्यू। त्या काकांनी आम्हाला सांगितलं की राजभवन पावसाळ्यामध्ये बंद असतो, पण म्हटलं चला जाऊन आपण बघूया। खूप छान असं इकडचं क्लायमेट आहे आणि खूप छान असा झाडांनी भरलेला रस्ता आहे। तर आणि पूर्ण फॉग होतं, तर म्हटलं चला जाऊन अनुभव घेऊया। एवढा छान फॉग अनुभवायला मिळाला ना, सुंदरच। आम्ही ते राजभवनला गेलेलो, बट तो बंद आहे। इथे झाले आपण परत। आमचा मुंबई पॉइंट कुठे आहे तो बघायचा राहिला, म्हणून आम्ही आता परत चाललो। सनसेट पॉइंट मुंबई पॉइंट सेमच आहे। आता तुम्हाला पुन्हा घेऊन जाते फॉग मध्ये, चला। दोन्ही साईडून छान घनदाट झाडं आणि पूर्ण धुक्याने भरलेला रस्ता, खूप सुंदर अनुभव। आता आम्ही आलो आहोत मुंबई पॉइंटला। चला मी तुम्हाला दाखवते, सगळीकडे फॉग आहे एकदम छान। पावसात रस्ता थोडा खराब झाला आहे। ह्याला मुंबई पॉइंट नाव काय दिलं माहिती नाही। इथे छान हॉर्स सुद्धा आहेत तुम्हाला हॉर्स रायडिंग करण्यासाठी। आणि हा ऍक्च्युली आहे सनसेट पॉइंट, पण आता फॉग असल्यामुळे आपल्याला सनसेट काही दिसणार नाहीये। इथे स्नॅक्ससाठी छोटी मोठी दुकानं आहेत आणि खेळण्यासाठी सुद्धा काही दुकानं आहेत, जिथे तुम्ही काही छोटे मोठे गेम खेळू शकता। चला तर मी तुम्हाला आता सनसेट पॉइंट जवळ नेऊन दाखवते, पण इथे छान असं फॉग पसरल्यामुळे
समोरचे डोंगर सुद्धा दिसत नाहीयेत. खूप छान मोठा आणि प्रशस्त असा हा एक पॉइंट आहे. तिकडे तुम्ही नक्की या. जर तुम्ही पावसाळ्यात नसतील येणार तर इतर दिवशी तुम्ही इथे येऊन सनसेट अनुभव घेऊ शकता. खूप सुंदर आहे इकडचं सुद्धा क्लायमेट. हा आहे अनमोल. हाय अनमोल. सो गाईज आता मला भूक लागलेली त्याच्यामुळे मी मॅगी खातो. एकदम छान फॉगी क्लायमेट आणि त्याच्यामध्ये मॅगी. फॉग छान वाटत असलं तरी सुद्धा खूप जास्त थंडी सुद्धा होती इथे. आणि आता आम्ही भजी सुद्धा घेतली आहे, छान गरमागरम कुरकुरीत भजी. आणि मला भजी आवडत नाही. माझी आजी आम्ही मागवलेली मॅगी तिथं माझी आवडती. आणि आता मागवल्या मम्माने काय भजी, ती माझी आवडती नाही मिळत त्याच्यामुळे मी आता खाणार नाही. सनसेट पॉइंटवरचं जे धुकं जे आहे ते हळूहळू वाढत होतं आणि आता असं वाटत होतं की पाऊस येणार आहे आणि फायनली पाऊस आलाच. आम्ही धावत धावत आलोय कारण बाहेर खूप पाऊस चालू आहे. जोरदार पाऊस चालू आहे आणि आम्ही अजून सनसेट पॉइंट वरच होतो. मस्त छान मॅगी भजी खाल्ली, छान मस्त एकदम थंड थंड फॉग. आणि धावत धावत आलो. अरे फॉग जितकं छान वाटतं तितकंच थंडी सुद्धा आहे इथे. खूप छान थंड वातावरण आहे. पावसाचं पाणी सुद्धा खूप जास्त थंड होतं. चला तर मुंबई पॉइंट आपण सोडून बाहेर निघालो आहोत. 2 दिवस आपल्याला पाऊस नव्हता मिळाला. आता हा शेवटच्या दिवशी पाऊस मिळाला. खूप छान वाटलं. महाबळेश्वरचा पाऊस एन्जॉय करण्यासाठी आलो होतो आणि खूप छान असा पाऊस मिळाला. आपल्याला ट्रॅफिक लागलं. ऍक्च्युली सॅटर्डे संडेला जर तुम्ही आलात ना, विकेंडला खूप ठिकाणी असंच असतं, भरपूर ट्रॅफिक मिळतं. आता हे बघा लांबपर्यंत आपल्याला सुद्धा ट्रॅफिक मिळते. आता बघूया किती वेळात सुटते. हा आहे वीणा लेक. इथे छान बोटिंग चालू आहे. आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो आणि इथे खूप गर्दी असते म्हणून आता आम्ही गेलो नाही. खूप वेटिंग असतं. वीणा लेकच्याच बाजूला हॉर्स रायडिंगचा पॉइंट सुद्धा आहे. तिकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आम्ही खूप लेट झालो होतो येताना कारण ट्रॅफिक पण बऱ्यापैकी लागलं होतं. म्हणून हॉटेलवर पोहोचेपर्यंत 7-7:30 झाले होते आणि संध्याकाळी लेट खाल्ल्यामुळे जेवायची इच्छा सुद्धा नव्हती. म्हणून आम्ही डायरेक्ट हॉटेलवरती गेलो आणि आराम केला. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि उद्याचा लास्टचा ब्लॉग सुद्धा बघायला विसरू नका. महाबळेश्वरमधला लास्टचा दिवस नक्की एन्जॉय कराल तुम्ही. आजचा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.